सर्व गौरव मी तुला देतो. आमच्या कंठाला तुला स्पर्श कर आणि तुझ्याकडे लक्ष लावून आम्ही तुझ्या नावाने वेळेस आहे. येशूच्या नावात मान देऊन प्रार्थना. आमेन आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण गीत गाऊया देवाच्या नावाने उंचूया. तोरे सिवा जाऊ का पाऊ तुझे जाऊ का. हे गीत गाऊन तोरे सिवा जाऊ का सर्वशक्तिमान है तू, ना
सगळ्या निराशेची आत्मा निघून जाओ. आमेन. आमेन. ओके. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण एकदा गीत गाऊया. आपण तेरी स्तुती प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो.
तुझको दर्द होता है, जब हमारे आंखों में आंसू आते हैं पिता, तब तू हमारे लिए रोता है, तू हमारे लिए। महिमा पराक्रम शोभा और सामर्थ्य तेरा ही है, क्योंकि आकाश पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है। हे यहोवा, राज्य तेरा है और तू सबों के ऊपर महान है, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना, बल देना तेरे हाथ में। इसलिए हे हमारे परमेश्वर, धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु तेरे वचन से आज हमसे बात कर, तेरे वचन को और आमीन में स्वीकार कर। आमीन। परमेश्वर पिता, तेरा वचन प्रभु जी हमारे लिए प्रभु जी नया जीवन देने वाला है प्रभु, और प्रभु जी नए प्रभु जी तेरे वचन के द्वारा हमें नई सृष्टि मिलती है, नया धैर्य मिलता है, नई सामर्थ्य और नई शक्ति मिलती है पिता। और प्रभु जी हम धन्यवाद देते हैं प्रभु जी उस वचन को प्रभु जी अपने आत्मा में, अपने शरीर में, अपने जीवन में हम स्वीकारते हैं प्रभु जी, और उस वचन के द्वारा आज हम आशीषित होने जा रहे हैं। आज प्रभु जी नई सामर्थ्य और नए बल को लेकर हम जा रहे हैं प्रभु, ऐसा बनेगा प्रभु जी। जो भी तू हमें सिखाने जा रहा है प्रभु जी, हम सीख कर प्रभु जी हमारे जीवन में वैसे ही प्रभु जी उसका पालन कर सके, और उस वचन के अनुसार चलते हुए प्रभु जी हमारा जीवन ज्यादा से ज्यादा आशीषित बनने पाए प्रभु, ऐसा होने देगा। और हमारे द्वारा प्रभु जी अनेक लोग प्रभु जी जो भी वंचित है तेरे वचन से, वो प्रभु जी आशीषित होने पाए प्रभु, ऐसा होने दे। यहाँ पर मौजूद हर एक व्यक्ति को तेरे हाथों में समर्पित करते हैं पिता। प्रभु जी यहाँ से हम विश्वास करते हैं कि कोई भी खाली हाथ नहीं जाएगा प्रभु। तेरी आशीष, सामर्थ, शक्ति, बल, शांति, आनंद और प्रभु जी जो भी तू देने के लिए यहाँ पर मौजूद है पिता, उस प्रभु जी चीज को लेकर यहाँ से जाने पाए प्रभु, ऐसा होने दे पिता। प्रभु तू प्रभु जी सबको आशीषित करना चाहता है, सबको बल देना चाहता है, हर एक के जीवन में काम करना चाहता है प्रभु जी। और पूरी रीति से प्रभु जी हम तेरे लिए प्रभु जी अपना हृदय खोलते हैं पिता, कि तू प्रभु जी हमारे जीवन में काम कर सके प्रभु जी। तेरी आत्मा को हम प्रभु जी स्वतंत्र करते हैं पूरी रीति से, कि यहाँ पर तू काम कर सके पिता। हमारी प्रार्थनाओं को सुना, धन्यवाद पिता। सारा आदर और सारी महिमा तुझे देते हैं, यीशु मसीह के नाम से मांगते हैं पिता, आमीन। Praise the Lord, हालेलुया। परमेश्वर का धन्यवाद हो कि आज हम एक परमेश्वर के एक ऐसे कैरेक्टर के बारे में या ऐसी चीज के बारे में हम सीखने जा रहे हैं जो बहुत बार हम उस पर विचार नहीं करते, बहुत बार हम उस बारे में सोचते नहीं है कि ऐसा भी हो सकता है करके। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बहुत दिनों से, बहुत हफ्तों से हम कुछ बातों के बारे में सीख रहे थे, जैसे परमेश्वर के वरदान हो, परमेश्वर के सिद्धांत हो, परमेश्वर की इच्छा हो, जैसे गॉड्स विल जैसे हम बोलते हैं, परमेश्वर की गिफ्ट्स हो, उसके बारे में मैं सिखा रहा हूँ। आज हम परमेश्वर का गणित सीखने जा रहे हैं। परमेश्वर का गणित, हालेलुया। परमेश्वर का एक अलग गणित है। गणित बोलते हैं जिसको मराठी मध्ये गणित मतलब, हिंदी में गणित ही बोलते हैं, मैथ्स इंग्लिश में जिसको मैथ्स बोलते हैं, और मैथ्स को क्या बोलते हैं हिंदी में, गणित ही बोलते हैं, ठीक है। तो जो गणित है उस गणित के बारे में हम सीखेंगे। गणित मतलब ज्याच्यामध्ये मराठीत आपण वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार आपण म्हणतो ना, इंग्लिश मध्ये ज्याला आपण मल्टिप्लिकेशन, मल्टी आणि त्याच्यानंतर डिव्हिजन, सबट्रॅक्शन आणि त्याच्यानंतर ज्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, है ना। इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, मराठीमध्ये वजाबाकी, गुणाकार, भागाकार। पण परमेश्वराचं गणित हे एक वेगळ्या प्रकारचं गणित आहे, ज्या गणिताविषयी अपन सीखने वाले। परमेश्वर का गणित एक अलग गणित है। जैसे मनुष्य का गणित चलता है वैसे परमेश्वर का गणित नहीं चलता है। परमेश्वर ने गणित के बारे में बाइबल में बहुत बार बताया। आपने कभी गौर किया है नहीं पता नहीं मुझे, आपने कभी पढ़ा है या नहीं पता नहीं, लेकिन बहुत ऐसे वचनों को हम देखेंगे जो गणित के बारे में बताते हैं या गणित के बारे में हमें सिखाते हैं। क्योंकि सबसे बड़ा जो गणित तज्ञ बोलते हैं, जिसको मैथमेटिक्स का तज्ञ बोलते हैं, आज तक जो हुआ है मनुष्य में, आर्किमिडीज बोलते हैं उसको। आर्किमिडीज हा एक खूप मोठा गणित तज्ञ होता। आणि पायथागोरस ज्याला आपण म्हणतो ना, पायथागोरसचा सिद्धांत सगळ्यांनी शिकला असेल लहानपणी, है ना। तो पायथागोरस नावाचा एक गणित तज्ञ होता जुन्या काळामध्ये, ज्याला गणिताचे खूप मोठे इक्वेशन्स ज्याला आपण म्हणतो
इक्वेशन्स म्हटलेलं आहे. मराठीमध्ये त्याला आपण असं म्हणू शकतो की गणिताचे एक वेगळे सिद्धांत मांडलेले आहेत त्याने. असे सिद्धांत मांडणारा जो व्यक्ती आहे तो पायथागोरस असेल, आर्किमिडीज असेल, असे बरेच लोक आहेत आणि त्या लोकांनी काय मांडलेलं आहे, गणिताचे सिद्धांत मांडले. असं होऊ शकतं, ज्याला आपण लसावी म्हणतो, मसावी म्हणतो, अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. पण परमेश्वरापेक्षा दुसरा कुठलाही मोठा गणित तज्ञ नाही म्हणून. हालेलुया. परमेश्वराने जे गणित मांडलेलं आहे त्या गणितासारखा कोणीही गणित करू शकत नाही. त्याचं एक गणित वेगळं गणित आहे, त्याचं वेगळ्या प्रकारे चालणारं गणित आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या गणितामधूनच, कारण जे काही बुद्धी येते ती कुणापासून येते, परमेश्वरापासून. जो भी ज्ञान आता है, जो भी गणित का ज्ञान हो या सारे संसार का ज्ञान हो, जसं आइन्स्टाईन आणि शोध लावला बल्बचा आहे ना, बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावलेले आणि या सगळ्या शोधामध्ये आपण असं म्हणतो की या सगळ्या शोधांना लावणारा किंवा हे सगळे शोध जे आहेत हे सगळे शोध कुणापासून आले, देवापासून आले. हालेलुया. कारण जे काही परमेश्वराने या पृथ्वीवरती करायचं आहे त्यासाठी परमेश्वर मनुष्याला काय देतो, बुद्धी देतो, ज्ञान देतो आणि चालना देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी देत असतो. आणि या सगळ्यातून काय होतं बरं, एक प्रकारचं एक परमेश्वराचं गौरव होत राहतं, परमेश्वराची महिमा होत राहते. मग आर्किमिडीज पासून, पायथागोरस पासून, आइन्स्टाईन पासून आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, न्यूटन असेल आणि अशा सगळ्या मोठ्या मोठ्या जे शास्त्रज्ञ असतील, त्या सगळ्या लोकांनी कधी ना कधी आपल्या जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य मान्य केलेलं आहे. त्यांनी हे मान्य केलेलं आहे कारण हे सगळे जण बायबलला मानणारे लोक होते, बायबलवर विश्वास ठेवणारे लोक होते आणि त्या लोकांना हे पटलेलं होतं, माहिती होतं की जे काही बुद्धी ज्ञान येतं ते कुणापासून येतं, परमेश्वरापासून. जो भी ज्ञान आता है वो परमेश्वर की ओर से आता है. तो बाइबल का ज्ञान, बाइबल के बारे में बाइबल के गणित के बारे में हम आज पढ़ेंगे. परमेश्वर का गणित जो है उसके बारे में पढ़ेंगे. यशायाह नबी की किताब उसका 55 अध्याय और 8 और 9 पद पढ़ेंगे, क्योंकि परमेश्वर का ज्ञान कैसा है वहां पर लिखा गया है. यशायाह नबी की किताब उसका 55 अध्याय 8 और 9 पद. पहले हमने ये पढ़ा होगा, लेकिन कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर का गणित मनुष्य के गणित से अलग है. बाजू वाले को बताओ, परमेश्वर का गणित मनुष्य के गणित से अलग है. क्योंकि परमेश्वर की कल्पना या परमेश्वर का ज्ञान अगर अलग है तो परमेश्वर का गणित भी अलग होगा. परमेश्वर के सिद्धांत मनुष्य के सिद्धांतों से भी अलग होंगे. परमेश्वर का गिफ्ट्स भी मनुष्य के गिफ्ट से अलग होगा. परमेश्वर का जो वरदान है वो मनुष्य के वरदानों से भी अलग हो सकता है. क्योंकि परमेश्वर अगर हम जैसा सोचते हैं वैसे परमेश्वर नहीं सोचता. हम जैसे गणित को देखते हैं वैसे परमेश्वर गणित को नहीं देखता. हिंदी में मैं पढ़ता हूं, क्योंकि यहोवा कहता है कि मेरे विचार तुम्हारे विचार एक समान नहीं है, न तुम्हारी गति और मेरी गति एक सी है. क्योंकि मेरी और तुम्हारी गति में और मेरे और तुम्हारे सोच विचारों में आकाश और पृथ्वी का अंतर है. हालेलुया. परमेश्वर का विचार और हमारा विचार बहुत ही अलग है. क्योंकि आकाश जैसे एक पृथ्वी से दूर है, वैसे ही परमेश्वर का विचार और हमारा विचार अलग अलग है. परमेश्वर का मैथ्स और हमारा मैथ्स बहुत ही अलग है. कैसे मैथ्स अलग है? लेवी की किताब उसका 26 अध्याय और 8 पद पढ़ेंगे. लेवी व्यवस्था जिसको बोलते हैं हिंदी में, और लेवी है मराठी मध्ये. लेवी 26:8 वाचा मराठी मध्ये. तुमच्यातले 5 जण 100 व 100 जण 10,000 पळवून लावतील आणि तुमचे शत्रू तुमच्या पुढे तलवारीने पडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 26 और 8 पढ़ता हूं मैं हिंदी में. और तुम में से 5 मनुष्य 100 को और 100 मनुष्य 10,000 को खदेड़ेंगे और तुम्हारे शत्रु तलवार से तुम्हारे आगे आगे मारे जाएंगे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला जे वाचायला मिळतं की 5 एक आदमी, एक तुम में से 5 मनुष्य कितने को खदेड़ेंगे? 100 मनुष्य को खदेड़ेंगे और 100 मनुष्य 10,000 को खदेड़ेंगे. ये जो गणित है ये मनुष्य का गणित नहीं है, ये परमेश्वर का गणित है. हालेलुया. मैं
मैं बता रहा हूं आपको, मी सांगत आहे तुम्हाला की जर देवाचं गणित आणि आपलं गणित वेगवेगळं आहे तर हे गणित आहे त्याचं की 5 माणसं 100 लोकांना मारतील किंवा 100 लोकांना पळवून लावतील आणि 100 लोक 10,000 पळवून लावतील. आता 100च्या पटीत जर विचार करायला गेलं 5 लोक 100 लोकांना, मग 1000 लोकांसाठी किती लोक असायला हवीत? 1000 लोकांसाठी 100 माणसं असायला हवी किंवा 50 माणसं असायला हवी. पण परमेश्वराचं गणित एक वेगळ्या प्रकारची जंप घेतं. जंप म्हणजे एक त्याने उडी मारलेली लगेच की 10 लोक किती लोकांना? 100 मनुष्य डायरेक्ट 10,000 लोकांना. म्हणजे गणित जे आहे ते गणित पूर्णपणे बिघडलेले. जर मनुष्याच्या इक्वेशन्स मध्ये, मनुष्याच्या सिद्धांतामध्ये, तुमच्या मनुष्याच्या गणितामध्ये जर हे इक्वेशन बसवायला गेलं तर त्या ठिकाणी बसत नाही. का नाही बसत? कारण मनुष्याला लिमिट आहे. मनुष्याला लिमिट आहे. बाजूला सांगा, मनुष्याला मर्यादा आहे पण देवाला मर्यादा नाहीत. हालेलुया. देवाला मर्यादा नाहीत म्हणून त्याचं गणित हे माणसाच्या गणितापेक्षा वेगळं आहे. मनुष्याला एक वेगळी मर्यादा आहे. शून्याला एका पाठीमागे किती शून्य लिहायचा मनुष्य लिहून थकेल, पण परमेश्वर थकणार नाही. परमेश्वर देऊन थकणारा नाही. परमेश्वर जे काही पृथ्वीवर बनवलेलं आहे हे सगळं त्याची सृष्टी आहे. त्यानं बनवलंय, त्याच्या सामर्थ्यानं चालू आहे. आणि निश्चित अर्थाने मनुष्याला जसे बुद्धीला मर्यादा आहेत, या बुद्धीला सुद्धा मर्यादा आहेत. मनुष्य त्याच्या विचार क्षमतेच्या पलीकडे विचार करू शकत नाही. लक्षात घ्या, जर विचार क्षमतेच्या पलीकडे विचार केला तर मनुष्य काय होतो? हँग होतो. जसं कम्प्युटर हँग होतो तसा. पण देव कधीही हँग होऊ शकत नाही. जसं एक 1 GB रॅम जर कम्प्युटर असेल तर जो कम्प्युटर आहे त्याला जर आपण जास्त त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर चालवले तर काही काळानंतर, 1 तासानंतर, 2 तासानंतर तो हँग होतो पूर्णपणे. त्याच्यात काही मर्यादा असते की एका सेम टायमिंगला तुम्ही 4 किंवा 5 सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये चालवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त चालवले तर तो काही काळानंतर हँग होतो, बंद पडतो पूर्णपणे. त्यातलं एकही सॉफ्टवेअर चालत नाही कारण मनुष्याने बनवलेली शेवटी गोष्ट आहे ती. पण देव मात्र हजारो करोडो लोकांना आणि एकाच वेळेस हजारो वर्षापासून चालवत आहे आणि इथून पुढे जोपर्यंत पृथ्वी असणार आहे तोपर्यंत हे चालवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इतक्या वर्षापासून पाऊस पडतो, इतक्या वर्षापासून सगळं घडत आहे, इतक्या वर्षापासून डोंगर, दर्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीला चालवणं हे त्याच्या गणितामध्ये बसलेली गोष्ट आहे. हालेलुया. कारण त्याला मर्यादा नाही आणि म्हणून मनुष्याला मर्यादा आहे आणि देवाला मर्यादा नाही. म्हणून त्यासाठी आपलं गणित वेगवेगळं आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन, ज्याला आपण म्हणतो. मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍड करणे किंवा ज्याला आपण म्हणतो की गुणाकार करणे. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय करणे? गुणाकार. देवाचा गुणाकार कसा चालतो मला सांगा बरं. कारण उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय, देवाचा गुणाकार कसा चालतो या ठिकाणी वाचायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय, मी तुम्हाला गणित शिकवत आहे तर देवाचं गणित कसं आहे ते पण इथे शिकणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय. काय लिहिले? आदि में परमेश्वर ने आकाश और पृथ्वी की सृष्टि की और पृथ्वी बेडों पर सुनसान पड़ी थी और गहरे जल पर अंधियारा था तथा परमेश्वर का आत्मा जल के ऊपर मंडराता था और परमेश्वर ने कहा उजियाला हो, और उजियाला हो गया. और परमेश्वर ने उजियाले को देखा और अच्छा है कि परमेश्वर ने उजियाले को अंधियारे से अलग किया. प्रेज द लॉर्ड. मराठीमध्ये वाचा. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथून पुढे जर तुम्ही वाचत गेले तर बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. परमेश्वराने काय केलं? शब्दाने केवळ सृष्टी बनवली. शब्दाने डोंगर बनवले, त्याच्यानंतर पाणी नदी बनवली, समुद्र बनवला, त्याच्यानंतर झाडे आली, प्राणी बनवले. अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात पूर्णपणे तुम्ही वाचू शकताय. आता ते देवाचं गणित कशा प्रकारे चालतो? रोमकरासपत्र याचा 4था अध्याय 17व्या वचनात लिहिलेलं आहे की परमेश्वराने हे कसं बनवलं किंवा परमेश्वर हे कशा प्रकारे तयार करतो. रोमकरासपत्र याचा 4था अध्याय आणि 17वं वचन. पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहामाविषयी शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो
व जे अस्तित्वात नाही त्याला जे असल्यासारखी आज्ञा करतो त्याच्या दृष्टीने तो असा आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटच्या भागामध्ये आपण जास्त जोर देतो. त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे कि उसने परमेश्वर के सामने जिस पर उसने विश्वास किया और जो मेरे मरे हुओं को जिलाता है और जो बातें है ही नहीं उसका उनका नाम ऐसा लेता है कि मानो वे है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्याच्या गणितामध्ये काय झिरो म्हणजे एक शून्य आहे. शून्याचा गुणाकार जर आपण एका याच्यासोबत केला तर त्याचं काय येणार आहे, एक वेगळ्या प्रकारचं गणित येणार आहे. पण समजा शून्याच्या पुढे जर काही शून्य नसेल किंवा 2 असेल, 2च्या पुढे जर शून्य लिहिलं तर त्याचा एक जे इजिकल टू येतं किंवा बरोबर येतं ते काय येतं, 2च येणार. पण समजा जर 0 0 एकत्र केलं तर त्याचा जो बरोबर चिन्ह आहे त्या बरोबरच्या वेळेस काय येणार आहे, 0च येणार आहे, काहीही येणार नाही. पण शून्यासोबत जर आपण मल्टिप्लिकेशन परमेश्वराला करत आहोत परमेश्वराच्या गणितामध्ये तर सगळं काही बदललेलं असणार आहे त्या ठिकाणी. हालेलुया. हालेलुया. जर आपण गुणाकार करत आहोत मनुष्याचं गणित कसं आहे, 0 गुणाकार 0 बरोबर 0. पण परमेश्वराचं गणित असं आहे की 0 गुणाकार परमेश्वर एव्हरीथिंग म्हणजे सगळं काही. हालेलुया. केवळ तिथं परमेश्वर होता आणि सगळं काही 0 होतं आणि परमेश्वराने गुणाकार सुरू केला बरोबर. आणि गुणाकारामध्ये असं झालं की जिथं काहीच नव्हतं तिथं बायबल सांगतं की जिथं काहीच नाहीये तिथं सर्व काही असल्यासारखं परमेश्वर बोलतो. हालेलुया. हे परमेश्वराच्या गणितात बसणारी गोष्ट आहे की परमेश्वर म्हणाला की पृथ्वी काय आणो उबजव की सर्व काही झाडं उबजवत आणि झाडं निर्माण झाली. हालेलुया. जर तुम्हाला असं वाटत असेल की ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी देव काही निर्माण करू शकत नाही तर देवाचं गणित असं नाही. बरं, देवाचं गणित असं आहे की ज्या ठिकाणी काहीच नाही त्या ठिकाणी त्याच्या गुणाकारामध्ये सर्व काही निर्माण होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बऱ्याच वेळेस आपली बुद्धी किंवा आपलं ज्ञान किंवा आपलं मॅथ्स असं सांगतं आपल्याला की त्या ठिकाणी काहीही तयार होऊ शकत नाही. कारण आपण लहानपणापासून काय शिकत आलेलो आहोत, 0 गुणाकार कुठलाही आकडा बरोबर जे काय येणार आहे तो आकडाच येणार आहे. पण परमेश्वराचा गुणाकार असं सांगतो 0 गुणाकार परमेश्वर सर्व काही तयार होतं. हालेलुया. कारण गुणाकारासोबत कुठल्याही जर परमेश्वर असेल तर अगोदरचा कोणता आकडा आहे याला काहीही महत्व नाही. म्हणजे तिथं काय अस्तित्वात आहे अथवा नाही याला काहीही महत्व नाही. तुमच्याजवळ काय अस्तित्वात असो अथवा नसो पण परमेश्वर जर अस्तित्वात आहे तुमच्याजवळ, जर परमेश्वर तुमच्या सोबत आहे तर तुमच्याजवळ सर्व काही आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस आपण थकतो, कंटाळतो, दमतो, आपल्या मर्यादा असतात. आपल्याला आपली बुद्धी आपल्याला वेगळं सांगते. लहानपणापासून आपल्याला एक ऍटिट्यूड तयार केलेला असतो आपल्यामध्ये. लहानपणापासून आपल्याला मर्यादेशीर ठेवण्यात आलेलं असतं. कारण आपण ज्या वातावरणात वाढतो, आपण ज्या माणसांच्या मध्ये वाढतो, आपण जी लोक आजूबाजूला आपल्या असतात ती लोक सतत आपल्याला संकुचित ठेवायचा प्रयत्न करत असतात. सतत आपल्याला हे सांगतात हे तुझ्याकडून होणार नाही, ते तुझ्याकडून होणार नाही, ते तू करू शकत नाही, तिथं बुद्धी तुझी पोहोचणार नाही, तिथं तुझं हे तिथं काही तू करू शकत नाही, ही परीक्षा तुला पास होता येणार नाही, या करिअरला तुला स्वीकारता येणार नाही, एवढं तुझ्यासोबत ज्ञान नाहीये, हे शिक्षण गेल्यानंतर तू फेल होशील, असं सगळं काही बरंच काय काय. पण जर देव तुमच्या सोबत आहे कदाचित लोक तुम्हाला सांगत पण असतील की तू 0 आहेस तर 0 असून सुद्धा देव आहेस तर सगळं काही तुझ्याजवळ आहे. साक्षात मी काय सांगतोय तुम्हाला, देवाचं गणित गुणाकारामध्ये एक वेगळ्या प्रकारचं गणित आहे की ज्या गुणाकारामध्ये केवळ देव गरजेचं आहे. तुमच्या जवळ काय आहे नाही या गोष्टीसाठी परमेश्वर पाहत नाही. म्हणून मनुष्याच्या बुद्धीकडून येणारे, मनुष्याचं केवळ हे गणितच येत नाही बरं, मनुष्याकडून डिस्करेज करणाऱ्या गोष्टी येतात, नाराज करणाऱ्या गोष्टी येतात, मनुष्याकडून खाली खेचणाऱ्या गोष्टी येतात, मनुष्याकडून सतत असं सांगितलं जातं की हे होणारच नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही तिथं असता, परमेश्वराने ज्यावेळेस सृष्टी तयार केली त्यावेळेस आपल्यापैकी माणसं जर तिथं असतील तर असं म्हणू शकले असते प्रभू इथं जमीन सुद्धा नाहीये आणि तू असं म्हणतोस की जमीन तयार होईल. हालेलुया. तिथं जमीन सुद्धा नव्हती बरं, काय नव्हती, जमीन सुद्धा नव्हती, पण जमीन झाली आणि जमिनीत उगवणारी झाडं पण तयार झाली. प्रेज द लॉर्ड. आणि केवळ झाडं नाही, त्या झाडांना खाण्यासाठी प्राणी पण परमेश्वराने केवळ शून्यातून तयार केले. तिथं हाडं नाही, दगड नाही, गोटे नाही, काही नाहीये, परमेश्वराने शून्यातून प्राणी तयार केले. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं गणित आहे. हे काय आहे, देवाचं गणित आहे की शून्याबरोबर जर देवाचा गुणाकार केला तर सगळं काही तयार होऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. शून्याबरोबर माणसाचं गणित असं सांगतं, शून्याबरोबर दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा गुणाकार केला तर 0च उत्तर येणार आहे. पण देवाच्या उत्तरात तसं नाहीये.
देवाचं तुम्ही निराश झाला असा, लोकांनी तुम्हाला खाली खेचलं असेल, लोकांनी तुम्हाला असं सांगितलं असेल की नाही होऊ शकत आहे. कदाचित एखादा स्टुडंट असतो जो 10वी परीक्षा पास झाला असतो, त्याला आपण म्हणतो नाही एवढं टक्केवारी पडली आता तू पुढे जाणार नाहीस. पण लक्षात घ्या, जर देव तुमच्या सोबत आहे तर लोक काही म्हणणार. जर तुम्ही देवाला सोबत घेऊन निघाल तर मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही करिअरच्या अति उच्च स्थानावरती पोहोचा. परमेश्वर तुम्हाला तिथे घेऊन जाईल. लक्षात घ्या, जर तुम्हाला असं म्हणत असेल की एक छोटासा बिझनेस आहे या नाही पोहोचणार, तुम्ही स्टार्ट करत असताना, बऱ्याच लोकांना स्टार्ट करत असताना असं वाटलं, जसं मी नाव घेतलं, ज्यानं बल्ब तयार केला, आयझॅक न्यूटन ज्याला आपण म्हणतो, जो त्याने काय केलं बरं, बल्ब तयार केला. तुम्हाला माहिती आहे 2000 वेळा तो फेल झाला. किती वेळा? 2000 वेळा. 2000 वेळा. त्याचा असिस्टंट काय म्हणाला माहिती आहे, त्याला 2000 वेळा फेल झाल्यानंतर हे प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही, यातून काय होणार नाही तयार. त्याचा असिस्टंट म्हणत होता, ज्यानं बल्ब तयार केलं. तो म्हणाला की मला 2000 प्रकारचं असं मटेरियल मिळालंय की ज्याच्यापासून बल्ब तयार होत नाही हे मला कळालं. माझ्याजवळ आता असं मटेरियल आहे की ज्याच्यापासून बल्ब तयार होत नाही, ते दुसऱ्या कुठल्या तरी माझ्या कामात येणार नाही. मला हे समजलेलं आहे या प्रयोगाचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि 2001 जो प्रयोग होता त्याच्यातून त्याला कळालं की असा बल्ब तयार होतो. जी आज आपण लाईट घालतो ना, ती लाईट त्या माणसापासून आली की जो 2000 वेळा फेल झाला होता. किती वेळा? 2000 वेळा. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की नाहीये, परमेश्वर तिथं शून्य आहे प्रभू, आणि तिथं काय होणार आहे? तुमच्याजवळ शून्य असू द्या, जर देव असेल तर सगळं काही आहे. कदाचित काही नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की इथं काही नाहीये, हा ढ मुलगा आहे, ढ मुलगी आहे, हा बिझनेस मध्ये फेल झालेला आहे, काही होऊ शकत नाही याच्यापासून. पण परमेश्वर तुम्हाला बघेल. जर देवाला घेऊन तुम्ही निघाले तर ढ मुलाला सुद्धा परमेश्वर उंचावून घेऊन जाईल, ढ मुलीला सुद्धा परमेश्वर कुठं घेऊन जाईल? उंचावून घेऊन जाईल. कारण देव पुरेसा आहे. बाकीचं गणित सगळं बाजूला ठेवा. बाकीचं माणसं काय म्हणतात, गणित काय म्हणतं, हे काय म्हणतं, कारण मनुष्याला काय आहे? मर्यादा. मनुष्याचं गणित ठराविक बुद्धीच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ठराविक अंतराच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. ठराविक अंतराच्या मनुष्य चंद्रावर जाऊ शकतो पण तिथं घर नाही बनवू शकत. लक्षात घ्या, कारण देवाने मर्यादा घालून दिली. मनुष्य चंद्रावर जाऊ शकतो पण तिथं ऑक्सिजनचं वातावरण तयार करू शकत नाही. मनुष्य मंगळावर आपला ग्रह पाठवू शकतो पण स्वतः जाऊ शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण बऱ्याच वेळेस काय होतं बरं, बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की नाही अशा प्रकारे आपण आपली वृत्ती जी आहे ना त्या प्लेटो ग्रहासारखी ठेवली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे प्लेटो नावाचा एक ग्रह आहे, माहिती आहे प्लेटो नावाचा काय आहे ग्रह आहे, ज्या ग्रहाला मनुष्यानं काय केलेलं आहे 9 ग्रहांच्या मधून बाजूला काढलंय. म्हणजे हा ग्रह नाही आजपासून. पण प्लेटोला काय फरक पडलाय का तिकडे? प्लेटोला काही नाही फरक पडलेला. प्लेटो आपला तिथं आकाशामध्ये फिरत आहे, लाखो किलोमीटर आपल्यापासून लांब तिथं फिरत आहे. प्लेटोला कुठल्या तरी पृथ्वीवरच्या क्षुल्लक माणसाने त्याच्या लिस्ट मधून त्याला काढलेला काहीही फरक पडलेला नाही. प्लेटोला काही फरक पडत नाही. तशाच प्रकारे आपल्याला पण काही नाही फरक पडला पाहिजे की हा असा म्हणेल, तो तसा म्हणेल, तो तसा म्हणेल. बऱ्याच वेळेस आपल्याला फरक पडतो एखाद्या क्षुल्लक माणसाद्वारे. पण लक्षात घ्या, इतक्या लाखो किलोमीटर दूर आहे आणि इतकं माणसं बसून पृथ्वीवरती बसून त्या ग्रहाला आपल्या लिस्ट मधून काढून टाकतात, काही फरक पडत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला लोकांनी काही फरक काय असं बोलले तसं बोलले, तुमच्याजवळ काही नाही असं जर बोलत असतील तर देवाचं गणित लक्षात ठेवा. 0 बरोबर गुणाकार परमेश्वराचा केला तर सगळं काही माझ्याजवळ असणार. हालेलुया, हे गणित लक्षात ठेवा. दुसरं महत्वाची गोष्ट, भागाकारामध्ये परमेश्वर काय सांगतो वाचा माझ्याबरोबर. मत्ती सुशोभन 14वा अध्याय आणि 19 पासून 21 पर्यंत. मत्ती 14 अध्याय 19 ते 21. मराठीत सापडलं असेल तर वाचा बरं. मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकर मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकसमुदायाला दिला. मग ते सर्वजण जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. जेवणारे सुमारे 5000 पुरुष होते, त्यांच्या शिवाय स्त्रिया व मुले होतीच. हालेलुया. आता इथं भागाकार झाले. भागाकार म्हणजे माहिती आहे तुम्हाला, भागाकार केल्यानंतर किंमत काय होते? कमी होते. भागाकार केल्यानंतर किंमत काय होते बरं? कमी होते. पण इथं किंमत कमी झाली आहे का? नाही, किंमत भागाकार करून सुद्धा किंमत वाढलेली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराला त्या येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये 2 मासे आणि 5 भाकरी होत्या.
आणि आता इथं लोक किती आहेत? 5,000 लोक आहेत आणि 5,000 लोकांच्या मध्ये संख्या आहेत बरं. ह्या सगळ्या 2 मासे आहेत, 5 भाकरी आहेत आणि 5,000 ही लोकसंख्या आहे. आणि 12 टोपल्या जमा केलेल्या आहेत. नंतर ते किती टोपल्या जमा केल्या? 12 टोपल्या. या सगळ्या संख्या आहेत ना? प्रेज द लॉर्ड. या सगळ्या संख्या आहेत आणि आपण गणितामध्ये आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण कुठे आहोत? गणितामध्ये आहोत. जर गणितामध्ये काय असतात? संख्या असतात. गणितामध्ये अंक असतात. गणितामध्ये अंक असतात आणि ते अंक ह्या ठिकाणी आहेत. 5 भाकरी आणि 2 माशाद्वारे 5,000 लोकांना गणित काय सांगतं की बसू शकत नाही. जर तुम्ही गणित केलं तर मनुष्याचं गणित काय सांगतं की अशा प्रकारे होऊ शकत नाही. पण परमेश्वराने येशू ख्रिस्ताने हे गणितच बदलून टाकलं. हालेलुया. आणि देवाने हे दाखवून दिलं की मनुष्याचं गणित आणि माझं गणित हे खूप वेगळ्या प्रकारचं आहे. मनुष्य जो विचार करतो त्यापेक्षा एक वेगळा आहे. भागाकार करून सुद्धा संख्या वाढलेलीच असेल. हालेलुया. भागाकार करून सुद्धा त्या ठिकाणी अशा गोष्टी राहिलेल्या असतील की ज्याद्वारे असं दाखवून देईल की सामर्थ्य केवळ कुणाचं आहे? माझं आहे. देवाचं सामर्थ्य आहे. आणि देवाच्या सामर्थ्याद्वारे प्रभू श्री ख्रिस्ताने हे दाखवून दिलं की माझा भागाकार आणि तुमचा भागाकारामध्ये फरक आहे. मनुष्याच्या गणितामध्ये आणि देवाच्या गणितात वेगळेपणा कसा आहे हे या ठिकाणी पाहायला मिळतं की 2 माशाद्वारे आणि 5 भाकरीच्या द्वारे 5,000 लोकांना जीव घातलं. आणि गणित असं सांगतं की एवढे सगळे जेवल्यानंतर सुद्धा 12 टोपल्या एकत्र केल्या गेल्या की जे भाकरीच्या टोपल्या होत्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूचं सामर्थ्य जे आहे ते अशा प्रकारे चालतं. मनुष्याचं सामर्थ्य एक वेगळ्या प्रकारे चालतं. अजून एका ठिकाणी परमेश्वराने काय सांगितलं? लूका शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 38व्या वचनामध्ये गणिताचीच गोष्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा. 6वा अध्याय 38वं वचन. या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. दानाच्या पेटीवर लिहिलेलं. या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. चांगले माप दाखवून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी सुद्धा भागाकार आहे बरं. या ठिकाणी सुद्धा काय आहे बरं? भागाकार आहे. द्या म्हणजे तुम्हाला काय केलं जाईल? दिलं जाईल. दिल्याने काय होतं? मनुष्य काय सांगतो? दिल्याने दिल्याने कमी पडतं. मनुष्याचं गणित सांगतो, विचारतोय मी तुम्हाला. दिल्याने काय होतं? कमी पडतं. संपणार ना दिल्याने. एकामधून 2मधून 1 गेलं तर खाली काय राहतं? पण परमेश्वर म्हणतो 5 राहतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो? 5 राहतं. का राहतं असं? हे परमेश्वराचं गणित आहे. कारण त्या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. असं सांगितलं की द्या म्हणजे तुमच्या जवळचं संपेल. मनुष्य काय सांगणार? द्या म्हणजे तुमच्या जवळ संपेल. हेच गणित आहे ना माणसाचं. द्या म्हणजे तुम्हाला संपून जाईल, तुम्ही समाप्त व्हाल पूर्णपणे. देव म्हणतो मात्र की द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. म्हणजेच काय की तुमच्यामधून भागाकार केला जाईल तरी त्याच्यामध्ये ऍडिशन करणारा मनुष्य परमेश्वर जो आहे तो दुसरीकडून ऍड करत राहील. हालेलुया. भागाकार त्या ठिकाणी भागाकार चालू आहे, लक्षात घ्या. देतोय म्हणजे आपण काय करतोय बरं? भागाकार करतोय. त्याच्यामधून कमी करतोय. पण इकडून देणारा मात्र परमेश्वराचं गणित वेगळं आहे. तुम्ही देत आहे पण परमेश्वर इकडून वाढवत चाललेलं आहे. हालेलुया. जो हे परमेश्वराचं गणित समजलं ना तो दान द्यायचं किंवा दशमान द्यायचं कधी बंद करत नाही बरं. कारण हे परमेश्वराचं गणित बऱ्याच लोकांना समजलेलं नाही. देवासाठी खर्च करणं हे लोकांना समजलेलं नाही. या ठिकाणी देवासाठी खर्च करण्याचा सिद्धांत आहे, देवासाठी देण्याचा सिद्धांत आहे, भागाकाराचा सिद्धांत आहे. आणि भागाकाराच्या सिद्धांतातून परमेश्वराच्या गणिताद्वारे परमेश्वर आपल्याला हे सांगत आहे की दिल्यानेच तुमच्या जीवनामध्ये ऍड होत राहणार आहे. हालेलुया. जर तुम्ही दिलं नाही तर ऍड होणार नाही. जर दिलं तरच. तिथे लिहिले का असं की नाही दिलं तरी तुम्हाला मिळत जाईल? असं लिहिले का? नाही लिहिलेलं. पण काही लोकांनी ह्या वचनापुरतं असं म्हटलेलं आहे मी नाही देणार तरी पण देवाने मला दिलं पाहिजे. नाही. देवाचं गणित हेच आहे. भागाकार करत राहा, परमेश्वर वाढवत आहे. हालेलुया. ज्यावेळेस 2 मासे आणि 5 भाकरी दिल्या गेल्या त्यावेळेस त्या मुलाला असं वाटलं असेल. मुलगा तो लहान मुलगा होता. बायबल सांगतो योहाना शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये तुम्हाला ते वाचायला मिळेल. घटना अगदी स्पष्टपणे त्या ठिकाणी 6व्या अध्यायात तुम्ही नंतर वाचा घरी जाऊन. 6व्या अध्यायात ती घटना आहे. 5 भाकरी आणि 2 माशाद्वारे 5,000 लोकांना जीव घातलेला आहे. तिथं सविस्तर लिहिलेलं आहे. तो एक लहान मुलगा होता. तो आंद्रिया जवळ आला. सुरुवातीला कुठे आला? आंद्रिया जवळ आला. आणि आंद्रियाने काय केलं? येशू ख्रिस्ताजवळ त्याला आणलं. आणि तो लहान मुलगा डबा घेऊन आला. स्वतःचा जेवणाचा डबा. 5 भाकरी आणि 2 मासे. 2 दिवस ते प्रभू बरोबर चालत होते. किती दिवस? 2 दिवस. आता 2 दिवसाच्या प्रवासामध्ये घरातून तो त्याला आईने डबा दिला असेल. त्याला म्हणाला जा घरातून डबा घेऊन तू येशूचं प्रवचन ऐकायला चाललेस तर सोबत डबा घेऊन जा. तो डबा घेऊन निघाला. आणि हा डबा घेऊन गेलेला मुलगा
त्याच्या जीवनामध्ये त्यांनी तो डबा जो आहे तो येशूच्या हातात आणून दिला. कुणाच्या हातात आणून दिला? येशूच्या हातात आणून दिला. की प्रभूजी माझ्यापेक्षा ह्या सगळ्या लोकांना गरज आहे. कारण त्याला येशूवर विश्वास होता की माझ्यातून भागाकार होईल, पण हे सगळे लोक जीवन तृप्त होते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसंच झालं. त्याचा एकट्याच्या समर्पणाद्वारे 5,000 लोकांना जीव घातलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणाल असेल की अरे 5 भाकरी दिल्या होत्या, टोपली कुठून आणली तू? देवाने वाढवून दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण डबा रिकामा नाही पाठवला, त्याचा डबा भरून पाठवला. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही द्याल परमेश्वराला, त्यावेळेस परमेश्वर त्या भागाकाराचं रूपांतर इकडून वाढवण्यामध्ये करत आहे, इकडून वाढवण्यामध्ये करत आहे. देण्यासाठी हा गणिताचा सिद्धांत लक्षात ठेवा. कधीही असं म्हणू नका न दिल्याने परमेश्वर देणार आहे. नाही, परमेश्वराने लिहिले की द्या म्हणजे तुम्हाला काय दिलं जाईल? दिले जाईल. द्या म्हणजे दिले जाईल. याचा अर्थ असा आहे की ते देवाच्या गणितामध्ये बसणारी गोष्ट आहे की दिल्यानेच परमेश्वर वाढवू शकतो, भागाकार झाल्यानेच वाढवू शकतो. कारण पुढची गोष्ट जी आहे वजाबाकी, त्या वजाबाकीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे आहे. बायबल सांगतं आपल्याला स्पष्टपणे, जर तुम्ही वाचलं योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय 2रं वचन, सबस्ट्रॅक्शन ज्याला आपण वजाबाकी म्हणतो मराठीमध्ये, वाचा 14वा अध्याय 15वा अध्याय 2रं वचन. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो, फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. प्रत्येकाला काय करतो बरं? साफसूफ करतो. बाजूला सांगा, प्रत्येकाला तो साफसूफ करतो. साफसूफ करतो म्हणजे काय करतो? साफसूफ करतो म्हणजे फांदी काढून टाकतो. साफसूफ करतो म्हणजे काय करतो? फांदी तोडून टाकतो, जाळायला घेऊन जातो. फांदी काढून कशाला उपयोग आहे? फांदी परत जोडता येते? नाही जोडत. फांदी तो परत जो फळ देणारा फाटा आहे त्याला काय करतो बरं? समजा मोठी फांदी आहे, त्याला चारी बाजूने फांद्या, त्याला छोट्या काय करतो बरं? तो काढून टाकतो. आणि आता थोड्याशाच फांद्या राहिले. मनुष्याचं गणित काय सांगतं की फांद्या काढल्यानंतर काय होणार आहे? झाड रिकामं होणार आहे. पण देवाचं गणित मात्र काय आहे की फांद्या काढल्यानंतर पुन्हा नवीन पालवी फुटणार आहे. हालेलुया. पुन्हा नवीन पालवी फुटणार आहे. हे माणसाच्या डोक्यातली गोष्ट आहे का? नाही, ही देवाच्या डोक्यातली गोष्ट आहे. इथं लिहिलेलं आहे हजारो वर्षापूर्वी, आता नाही लिहिलेलं. कधी लिहिलंय? हजारो वर्षापूर्वी लिहिले. येशू ख्रिस्ताने हजारो वर्षापूर्वी सांगितलंय की फांद्या काढल्यानंतर पुन्हा वाढणार आहे फळ जास्त येण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. वजाबाकी झाली ना. फांद्या काढल्या म्हणजे काय झाली? वजाबाकी झाली. एकातून एक मायनस झालेलं आहे. पण मायनस जरी झालं तर मायनस यासाठी झालेलं आहे की ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. कारण ज्यावेळेस पण तुम्ही फांद्या तोडता त्यावेळेस झाडाचं गणित असं चालतं, परमेश्वराने हे असं चालवलेलं आहे की या ज्यावेळेस एखादं झाड तोडलं जातं, ज्यावेळेस ते दुसऱ्यांदा वाढतं ना, ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला फूट फुटतं चारी बाजूने आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. प्रेज द लॉर्ड. हे काय आहे? देवाचं वजाबाकीचं गणित आहे. वजाबाकी झाली, त्याच्यावर कमी केलं पण वाढण्यासाठी कमी केलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतं जसं गुणाकार आहे परमेश्वराचा एक वेगळा, भागाकारामध्ये जसं परमेश्वराचं वेगळं काम आहे तसं वजाबाकीमध्ये सुद्धा परमेश्वराचं वेगळं काम आहे. हालेलुया. देव काहीतरी वेगळं तुम्हाला सांगत आहे. पण ज्यावेळेस तुम्ही म्हणाल खरोखर परमेश्वर अशा प्रकारची वजाबाकी माझ्यातून करत आहे तर आनंदाची गोष्ट आहे. कारण बायबल त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतं ज्यावेळेस एखाद्याला दुःख होतं, एखाद्याला परमेश्वरापासून शिक्षा होती, त्यावेळेस त्यांना आनंद मानावा, त्यावेळेस त्यांना दुःख करू नये, वेदनांचं दुःख करू नये, तर असं म्हणावं की हो प्रभूजी माझ्यातून तू काही काढलंस तर आनंदाची गोष्ट आहे. तात्कालिक ती आनंद देणारी गोष्ट नसते, तरी सुद्धा आपल्याला बायबल वारंवार असं सांगतं की आनंद वाढला पाहिजे की देव माझ्यातून काहीतरी काढून टाकत, अनवॉन्टेड गोष्टी काढून टाकत आहे. विनाकारण वाढलेली फांदी काढून टाकत आहे. विनाकारण वाढलेले संबंध जे आहेत ते तोडून टाकत आहे. विनाकारण जे मला त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत त्या काढून टाकत आहे. विनाकारण मला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या काढून टाकत आहे. विनाकारण जे माझं मन विचलित करणारी जी माणसं आहेत ती माझ्यापासून दूर केली जात आहे. वजाबाकी होत आहे की नवीन माणसं, चांगली आत्मिक माणसं ऍड होण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण वजाबाकी होणार आहे याचा अर्थ असं समजू नका की नवीन काही ऍड होणार नाही. नवीन वाढण्यासाठी, नवीन पालवी फुटण्यासाठीच वजाबाकी होती. हालेलुया. नवीन पालवी फुटण्यासाठीच जुन्या फांद्या काढल्या जातात. बऱ्याच वेळेस येशू ख्रिस्ताने सांगितलं ज्यांनी आपलं घर, भाऊ, बहीण, आई, वडील हे सगळं काही सोडलं त्याला याच युगामध्ये हे सगळं काही कित्येक पटीने मिळेल. एका पटीने नाही सांगितलेलं, कित्येक पटीने मिळेल. या ठिकाणी परमेश्वराचं गणित आहे की तुमच्यामधून काढलं जाईल आणि इकडून ऍड करण्यासाठी खूप मोठी गर्दी परमेश्वर. हालेलुया. मोठी गर्दी.
परमेश्वर. एक आई वडील सोडले असतील तर हजारो आई वडिलांसाठी परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. एका फॅमिलीने सोडला असेल तर हजारो फॅमिलीसाठी आशीर्वादाचं कारण तुम्ही ठरा. हालेलुया. कारण हे परमेश्वराचं गणित आहे. ज्यावेळेस कमी होतं, वासाबाकी होते, त्यावेळेस दुःख करू नका. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की परमेश्वर काहीतरी काढून टाकत आहे, होतात आपल्याला वेदना, होणार नाही तसं नाही. आपण माणूस या नात्यानं आपल्याला दुःख वाटू शकतं की नाही परमेश्वराने हे काढून टाकलं माझ्यातून. ठीक आहे, काढून टाकलं असेल पण काहीतरी नवीन आळे करण्यासाठी काढून टाकलं. काहीतरी नवीन आळे करण्यासाठी परमेश्वर त्याला दूर घेऊन गेलेलं आहे. परमेश्वर त्यामधून तुमच्यामधून त्या गोष्टी काढण्यासाठी त्याला तुमचं समर्पण हवंय, यासाठी नवीन पालवी फोडण्यासाठी. हालेलुया. नवीन पालवी तोपर्यंत फुटणार नाही जोपर्यंत जुनी फांदी काढली जात नाही. नाहीतर जुनं ते झाड आहे ते तशाच प्रकारे स्टक होतं. काही झाड स्टक होतं. स्टक म्हणजे थांबतात, जागेवर थांबतात. त्यांना फळ येत नाही, फूल येत नाही, काही येत नाही, काही होत नाही, काही नाही. त्यांच्याकडे पाहून असं वाटतं अरे किती डवरलेलं झाड आहे. जसं अंजिराच्या झाडाकडे येशू ख्रिस्त गेला आणि येशू काय केला त्या ठिकाणी अंजिराच्या झाडाकडे जातो आणि पाहतो की ते पूर्ण पानांनी बहरलेलं झाड होतं, पण त्या ठिकाणी काहीच फळ नव्हतं. येशू ज्यावेळेस असं फळ पाहायला येईल ना त्यावेळेस तुम्ही बहरलेले असाल आणि फळ नसेल तर काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून जर तुमच्यातून फांद्या काढल्या जात आहेत, वजाबाकी केली जात आहे तर तयार राहा वजाबाकीसाठी. ठीक आहे प्रभूजी, काढून टाकत आहेस, आनंदाची गोष्ट आहे. मी आनंद मानतो की तू माझ्यामधून काहीतरी काढत आहेस. आणि कारण नवीन काहीतरी आणणार आहे, नवीन काहीतरी तयार होणार आहे. माझ्यासाठी परमेश्वर काहीतरी नवीन तयार करत आहे. हालेलुया. वजाबाकीचं जे गणित आहे ते अशा प्रकारे चालतं. योबाचं पुस्तक 42 अध्याय 10 वचन जर तुम्ही वाचलं तर योबाच्या जीवनातून वजाबाकी झाली पण परमेश्वराने त्याला भरपूर काही ऍड करून दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. योग 42:10 मराठीमध्ये वाचा. योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योबाच्या जीवनातून सगळं काही गेलं. योबाच्या जीवनातून त्याचं घर गेलं, त्याची जमीन गेली, त्याची गाढवं गेली, उंट गेले, संपत्ती गेली, त्याची मुलं गेली, त्याची बायको त्याला सोडून गेली. हे सगळं परमेश्वराने वजा केलं त्याच्या जीवनातून. पण तुम्हाला माहिती आहे नंतर त्याला सगळं काही दुप्पट दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने दुप्पट दिलं. देवाचं वचन सांगतं की त्याच्या मुलीसारख्या सुंदर मुली त्या काळामध्ये नव्हत्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्याला दुप्पट सगळं काही दिलं. परमेश्वर ज्यावेळेस एखादी गोष्ट काढून टाकतो ना विशेष उद्देशाने काढत असतो. परमेश्वर वजा करतो ना तर वजा करण्याचं दुःख मानू नका. वजा याचा अर्थ तुमच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साठी परमेश्वर तयारी करत आहे. परमेश्वर तुमच्यामध्ये वाढवण्याची तयारी करत आहे. लक्षात घ्या. ज्यावेळेस योसेफाच्या जीवनातून योसेफाचे वडील गेले, त्याची आई मरण पावली. योसेफाची आई मरण पावली, राहेल मरण पावली. राहेल मरण पावल्यानंतर त्याचे वडील सुद्धा त्याच्यापासून हिरावले गेले. त्याच्यानंतर त्याच्या स्वतःच्या भावाने त्याला विकून टाकलं, म्हणजेच त्याचे भाऊ सुद्धा गेले. आता पोटिफाराच्या घरात तो राहत आहे. तिथं राहिल्यानंतर तिथे सुद्धा लोक त्याच्यापासून गेले. आता तो तुरुंगामध्ये आहे. लक्षात घ्या, हे सगळे लोक गेले म्हणजे कुटुंब गेलं, घरातली लोक गेली, अधिकार गेला, संपत्ती गेली, सगळं काही गेलं. तो आपल्या बापाचा एक आवडता व्यक्ती होता, आवडता मुलगा होता. हे सगळं गेल्यानंतर परमेश्वर त्याला मिस्र देशाचा अधिकारी करणार होता. म्हणून या सगळ्या गोष्टी वजा केल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनातून वजा होत आहे, वजा होत आहे, वजा होत आहे, तर परमेश्वरासाठी तुमच्याजवळ काहीतरी वेगळी योजना आहे. परमेश्वराजवळ तुमच्यासाठी काहीतरी वेगळं प्लॅन आहे, वेगळं योजना चालू आहे. आणि त्या योजनेसाठी तुमची तयारी करत आहे. योजनेसाठी माणसं बाजूला होत आहेत. योजनेसाठी पैसा निघून जात आहे. योजनेसाठी बऱ्याचशा अनवॉन्टेड गोष्टी निघून जात आहेत. योजनेसाठी काहीतरी तुमच्या डोक्यात असलेलं जे प्रिय वाटतंय तुम्हाला ते प्रिय निघून जात आहे. तर याचा अर्थ असा की देव काहीतरी योजना बनवत आहे, काहीतरी मोठं ऍड होणार आहे. हालेलुया. आणि त्या ऍडची तयारी चालू बरं तुमच्या लक्षात घ्या. 13 वर्ष योसेफाची तयारी चालू होती. 13 वर्षात सगळं काही गिरावलं गेलं. कदाचित त्याच्या आजूबाजूला लोक म्हणत असेल अरे हा तर एका राजासारख्या मुलाचा मुलगा होता. तो आपली स्टोरी सांगत असेल ना, मी आपला याकोबाचा मुलगा होतो, माझ्याजवळ माझा बाप करोडपती आहे आणि माझी संपत्ती एवढी होती, एवढं सगळं होतं, मी लाडला होतो, एवढं सगळं होतं आणि ते सगळं काही माझ्यापासून गिरावलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे करोडो जे रुपये आहेत त्याचे बापाजवळ नव्हते, त्याच्यापेक्षा जास्त योसेफाजवळ होते. योसेफ केवळ एका पिढीसाठी नाही तर त्याच्या 4 ते 5 पिढ्यांसाठी आशीर्वादाचं कारण ठरलं. हालेलुया. 4 ते 5 पिढ्या.
केवळ योसेफाच्या नावावर जगत होते नंतर. प्रेज द लॉर्ड. कारण योसेफ नावाचा एक वेगळा अधिकारी होता, त्या नावावर इस्रायल लोक वाढत गेले असं सांगितलेलं आहे बायबलमध्ये. म्हणजेच काय, योसेफाच्या मधून वजा केलं, परमेश्वराने ऍड केलं. हालेलुया. जर वजा होत आहे तर आनंद माना, दुःख मानू नका. सगळ्यात महत्वाची गोष्ट, चौथी गोष्ट, ज्याला परमेश्वर स्मॉल संख्या म्हणतो, ज्याला आपण म्हणतो ना जी संख्या लहान आहे ती लहानच आहे मनुष्याच्या दृष्टिकोनातून. मनुष्य दृष्टिकोनातून संख्या लहान आहे. एकची किंमत किती आहे? 100 पेक्षा कमी आहे. 100ची किंमत 1 पेक्षा जास्त आहे. पण परमेश्वर मात्र 1ची किंमत 100 पेक्षा जास्त म्हणतो. हालेलुया. हे देवाचं गणित आहे, वेगळ्या प्रकारचं गणित. जसं मी तुम्हाला लेवीच्या पुस्तकातलं वाचलं होतं, वचन वाचा ते पुन्हा ऐका. लेवी 26:8. लेवी 26:8. लेवी व्यवस्था. तुमच्यातले 5 जण 100 100 जण 10,000 वळवून लावतील आणि तुमचे शत्रू तुमच्या पुढे तलवारीने पडतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहोशुआ 23:10 वाचा. यहोशुआ 23:10. तेच वचन त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून वचन आहे. तुमच्यातला 1 जण 1000 पळवून लावेल, कारण तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता या ठिकाणी मला सांगा की 5 मोठे की 100 मोठे? मनुष्याच्या दृष्टिकोनातून 100 मोठे, 5 मोठे नाही. लक्षात घ्या. 10 मोठे, 100 मोठे की 10,000 मोठे? संख्या कोणती मोठे? संख्येच्या दृष्टिकोनातून 10,000 संख्या मोठी आहे. जी 1000 संख्या आहे किंवा 100 संख्या आहे ती लहान संख्या आहे. पण परमेश्वर मात्र या ठिकाणी असं सांगत आहे की 100 संख्या मोठी आहे, 10,000 संख्या मोठी नाहीये. हालेलुया. म्हणजे जो स्मॉलचा आणि बिगचा सिद्धांत, ज्याला आपण लहान मोठ्याचा सिद्धांत म्हणतो गणितामध्ये, तो परमेश्वराच्या दृष्टिकोनातून इथं बदललेला आहे. कारण परमेश्वराचा दृष्टिकोन जो आहे तो लहानाला परमेश्वर मोठा होतो, मोठ्याला परमेश्वर लहान समजतो. हालेलुया. कारण तसंच सांगितलेलं आहे परमेश्वरानं की काय सांगितलं की 5 लोक 100 पळवून लावतील, 100 लोक 10,000 पळवून लावतील, 1 मनुष्य 1000 पळवून लावेल, कारण तुमचा परमेश्वर तुमच्या बाजूने लढेल. हालेलुया. हालेलुया. हालेलुया म्हणताय. हालेलुया. परमेश्वर तुमच्यामध्ये ज्यावेळेस काम करायला चालू करतो ना त्यावेळेस तुम्ही लहान असाल आणि तुम्हाला असं वाटतं की लहान आहे, बाकी सगळे जण मोठे आहे. गिदोनाला ज्यावेळेस परमेश्वरानं पाचारण केलं त्यावेळेस त्याला बलवान पुरुष म्हणण्यापाठीमध्ये देवाचा एक उद्देश होता. कारण गिदोन लहान आहे, बलवान नाही, कमकुवत आहे, लहान वंशातला आहे, हे सगळं त्याला माहिती होतं. गिदोन भित्रा होता. बायबल मध्ये लिहिलं गिदोन काय होता? भित्रा होता. आणि भित्रा असल्यामुळेच तो काय करत होता? गव्हाची मळणी जी आहे द्राक्षकुंडामध्ये करत होता. आणि अशा वेळेस करत होता की लोकांनी त्याला पाहू नये. ज्यावेळेस त्याला पाचारण झालं ना त्यावेळेस सुद्धा तो ज्यावेळेस देवाच्या आज्ञा पाळायला निघाला त्यावेळेस सुद्धा लपून छपूनच पाळत होता. लपून छपूनच त्याने वेदी उभा केली, लपून छपूनच. आणि ज्यावेळेस लोक आली की हे कोणी केलं त्यावेळेस त्याच्यावर नाव येण्या अगोदरच तो म्हणाला मी काय केलेलं नाही. असा भित्रा मनुष्य. देवाने त्याला सांगितलं की तुला युद्ध करायला जायचं. तो म्हणाला प्रभू मी कोण आहे? माझं वंश लहान आहे, मी काहीच नाही करू शकत. मला तू बलवान म्हणून हे बोलवतेस आणि मी खरंच बलवान नाहीये, माझ्याकडे काही नाही. पण परमेश्वर म्हणाला मी तुझ्यासोबत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस मी असं म्हणतो ना परमेश्वर की मी तुझ्या सोबत आहे त्यावेळेस तुम्ही कितीही लहान असा तुम्ही त्यावेळेस मोठे बनता. प्रेज द लॉर्ड. तुमची संख्या कितीही छोटी असू द्या, कितीही छोटी असू द्या, लोकांच्या दृष्टिकोनातून तुमचं कितीही असू द्या, बायबल स्पष्टपणे सांगतं की नीतिमानांचं अल्प धन हे मोठ्या मोठ्या श्रीमंतांच्या धनापेक्षा मौल्यवान आहे. हालेलुया. असं का म्हटलेलं आहे बायबलमध्ये? कारण नीतिमानांचं अल्प धन जे आहे ना त्याच्यामध्ये परमेश्वर आहे. हालेलुया. तुमच्याजवळ थोडेसे पैसे असतात त्याच्यामध्ये परमेश्वर आहे. तुमच्याजवळ छोटंसं घर आहे त्याच्यामध्ये परमेश्वर आहे. लक्षात घ्या. मोठ्या बंगल्यापेक्षा परमेश्वर तुमच्या घराला आशीर्वादित करू इच्छितो. कारण का? परमेश्वर तुमच्या सोबत आहे म्हणून. हालेलुया. तुम्हाला असं वाटतं की हा बंगला माझ्याजवळ का नाहीये, माझं हे छोटंसं घर आहे. ठीक आहे, ह्या छोट्याशा घरात देव आहे. प्रेज द लॉर्ड. या छोट्याशा घरातून तुम्ही स्वर्गात जाणार आहात. की असं मी असं म्हणणार नाही की तुम्हाला मोठा बंगला मिळू नये, मिळाला तरी त्या ठिकाणी परमेश्वर असलं पाहिजे.
बंगला मिळावा यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा प्रभू बंगल्याबरोबर तू पण माझ्याबरोबर तिथं असावा यासाठी जास्त प्रार्थना करा. हालेलुया. कारण केवळ बंगला मिळणं महत्वाचं नाहीये, तर बंगल्यामध्ये परमेश्वर असणं जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. कारण परमेश्वर कदाचित तो झोपडीत असेल तरी सुद्धा परमेश्वराचं सामर्थ्य झोपडीत असून सुद्धा मोठं आहे. हालेलुया. परमेश्वर तुमच्यासोबत कुठं आहे त्या ठिकाणी तुम्ही मोठे आहात. हालेलुया. तुम्ही काय काम करता, कुठल्या घरात राहता, कसल्या घरामध्ये राहता, किरायाच्या घरात कधी राहत असाल कदाचित, आणि हे महत्वाचं नाहीये, परमेश्वर तुमच्या सोबत आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही किती लहान आहात, कोणत्या वंशातून आहात, कोणत्या जातीतून आहात हे सुद्धा महत्वाचं नाही. लोक म्हणतील की तू खालच्या जातीतला व्यक्ती आहेस आणि मग परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो का? अरे माझ्यासोबत देव आहे, म्हणून मी जर कुठल्याही जातीचा असलो तरी मला काही फरक पडत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण का? परमेश्वर माझ्यासोबत. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. लोक तुम्हाला हिणवतील, लोक तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतील, लहान म्हणतील. गिदोनाला सुद्धा तसंच म्हणण्यात आलं. तुम्हाला माहिती आहे गिदोन ज्यावेळेस निघाला त्यावेळेस भरपूर लोक निघाले, अरे मिद्यानाला हरवायचं आहे, आपण सगळेजण जाऊया. आणि सगळेजण गेले. आणि सगळेजण जात असताना परमेश्वरानं प्रथम त्याच्यातले 10,000 कमी केले. किती कमी केले? 10,000 कमी केले. परमेश्वर गिदोनाला पण स्वतःचा घाबरला असेल, प्रभू इतक्यानं तू कमी करतोस? नाही म्हणाला, मला इतक्यानं कमी करायचं. आणि कमी करता 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 300 पर्यंत संख्या आली. आणि 300 पर्यंत संख्या आल्यानंतर देव काय म्हणतो माहितीये का? आता तुम्ही मोठे झाला, बरोबर, आता योग्य संख्या हरवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसलेला युद्ध किंवा शिकलेला युद्ध, ज्याने युद्ध शिकलेला आहे असे सगळे लोक कदाचित त्यावेळेस असतील आणि असं म्हणत असतील की परमेश्वर जे करत आहे की दोन एक तर वेडा मनुष्य आहे किंवा त्याला काय समजत नाही, तो थोडासा डोक्याने कमी झालेला आहे. पण लक्षात घ्या, देव लहान संख्येलाच मोठं यासाठी म्हणतो की त्याचं सामर्थ्य जे आहे ते लहान संख्येद्वारेच त्याला दाखवता येणार. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस करोडपती असाल आणि तुम्ही म्हणाल की परमेश्वरानं माझ्यासाठी हे केलं, सुरुवातीपासून करोडपती आहे. पण ज्यावेळेस तुम्ही शून्य असाल, पूर्णपणे तुझ्याजवळ काही नाहीये आणि तुम्ही म्हणाल मोठ्या सामर्थ्याने मला परमेश्वरानं करोड रुपये दिले. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेस साक्ष असेल ना, ती खूप मोठी साक्ष आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही शून्य आहात, माझ्याजवळ खिशात 1 रुपया नव्हता आणि परमेश्वरानं मला करोड दिले, आज माझ्याजवळ बँकेत करोड आहे, त्यावेळेस तुम्ही येऊन सांगा, त्यावेळेस ती साक्ष तुमच्यासाठी खूप मोठी साक्ष आहे. हालेलुया. कारण तुम्हाला माहिती आहे हे प्रभूने मला दिलेलं आहे, प्रभूने मला दिले. मग मी लहान होतो, पण लहान असताना देवाने माझ्यावर प्रीती केली. आजही मी लहान आहे. का लहान आहे? कारण माझ्यासोबत केवळ प्रभू आहे याचा मला जास्त आनंद आहे. माझ्याजवळ जे आहे त्याचा मला आनंद नाही, माझ्याजवळ देव आहे माझा. हालेलुया. लहान असणं महत्वाचं नाहीये, लहानाला परमेश्वर मोठा म्हणतो. हालेलुया. लहानाला परमेश्वर मोठा म्हणतो. तुम्ही असं कधीच म्हणू नका गिदोनाला 300 लोकांच्या द्वारे विजय दिला परमेश्वराने, हजारो लोकांच्या वरती. हालेलुया. जसं परमेश्वराने यहोशुआ 23:10 मध्ये सांगितलेलं आहे तशाच प्रकारे परमेश्वराने घडवून आणलं गिदोनासाठी. तर जसं लेवीच्या पुस्तकात सांगितलेलं आहे तशाच प्रकारे परमेश्वराने घडवून आणलं की तुमच्यातले 100 जण 10,000 पळवतील. आणि खरोखर 10,000 पळवले. प्रेज द लॉर्ड. खरोखर पळवले. खरोखर सगळेजण पळून गेले. त्यांनी काय केलं माहिती आहे की केवळ नेऊन मडके फोडले. केवळ नेऊन काय फोडले? मडके फोडले. मडके फोडण्याद्वारे सगळेजण पळाले. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर मोठा होता, परमेश्वराचं सामर्थ्य मोठं होतं. लक्षात घ्या, परमेश्वराच्या गणितामध्ये एक वेगळं गणित आहे. कदाचित लोक तुम्हाला म्हणत असतील की ही संख्या लहान आहे, ठीक आहे लहान आहे, पण परमेश्वर त्याला मोठं म्हणतो बरं. आणि परमेश्वराने म्हणून तर सांगितलेलं आहे की मोहरीचा दाना जो आहे तितका जरी विश्वास असेल तरी तुम्ही डोंगर ढळवण्या त्या मोहरीच्या दाण्या इतक्या विश्वासाने डोंगर ढळवू शकता. हालेलुया. परमेश्वराने त्या ठिकाणी एका मोठ्या फळाचं उदाहरण घेतलं असतं, पण लहानाचं उदाहरण यासाठी घेतलं की त्याला तितकंच लहान हवं. हालेलुया. त्या लहान एवढ्या छोट्या गोष्टीद्वारे सुद्धा तो मोठं काम करू शकतो हे त्याला चांगल्या प्रकारे ठेवलंय. हालेलुया. आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताने त्या मोहरीच्या दाण्याचं उदाहरण सांगण्याचं कारणच ते होतं की परमेश्वराला त्या दाखवून द्यायचं होतं की लहान माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि म्हणूनच हा विचार जो आहे तो तुमच्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. हे जो परमेश्वराचं गणित आहे या गणितातून आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणूनच आपण यावेळेस परमेश्वराचं मॅथ्स पाहत आहोत. आणि 17वा अध्याय, मत्तेचं 17वा अध्याय 20वे वचन जर तुम्ही वाचलं त्या ठिकाणी त्या मोहरीच्या दाण्याविषयी लिहिलेलं आहे. हालेलुया. प्रेज गॉड. मत्ते 17:20. आत्मविश्वासामुळे, कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर या डोंगराला इकडून तिकडे सरक
असे तुम्ही म्हटल्यास तो सर्वे Praise the Lord. तुम्हाला काहीच Hallelujah. असाध्य होणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या लहान विश्वासाची परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून काय करतो तर अपेक्षित करतो, आणि म्हणून त्या लहान विश्वासाला आपण त्याच्यावरती ठेवूया. म्हणूया की प्रभूजी मी हा लहान विश्वास ठेवतो. माझा विश्वास लहान आहे पण तुझ्यासाठी मात्र तो खूप मोठा आहे. हालेलुया. तुमचा विश्वास कदाचित लहान असेल, तुम्ही म्हणत असाल की मी छोटासाच विश्वास ठेवलाय, देवासाठी तो खूप मोठा आहे. तो खूप मोठं काम करू शकतो. हालेलुया. आणि म्हणून पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाचं जे समीकरण ज्याला आपण म्हणतो, इक्वेशन ज्याला म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये, जे समीकरण आहे ते समीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. योहानाचं शुभवर्तमान 3 अध्याय आणि 16 वचन. देवाचं समीकरण. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल. जोरा जोरा परत एकदा म्हणा बरं. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. एक क्रॉस आणि 3 खेळ्यांच्या द्वारे, एक क्रॉस होता आणि 3 खेळे होते. येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये किती खेळे मारले? 3 खेळे. हातामध्ये 2 आणि पायात 1. क्रॉस आणि 3 खेळ्यांच्या द्वारे परमेश्वराने तुम्हाला मला, इजिकल टू त्याचं काय होतं माहिती आहे? तारण होतं. हालेलुया. परमेश्वराने तुम्हाला मला हे इक्वेशन मांडलं देवलोकाने. हे इक्वेशन आहे ज्याला आपण समीकरण म्हणतो, गणिताचं समीकरण. ते गणिताचं समीकरण आहे. 1 क्रॉस आणि 3 खेळ्यांच्या द्वारे तुमचं आणि माझं परमेश्वराने काय केलेलं आहे? तारण केले. त्याच्यातून वजा काय काय झालं? वजा काय झालं? बर्डन वजा झालं. तुम्हाला तुमच्या आणि माझ्यावर बर्डन होतं पापाचं बंधन, ते बंधन वजा झालं. तुमच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या अशांतीच्या गोष्टी होत्या, त्या वजा झाल्या. तुमच्यामधून पापाचा स्वभाव होता, तो पूर्णपणे वजा झाला. आणि परमेश्वरानं तुमच्यासाठी मोठं जे उत्तर आहे, ज्याला आपण उत्तर म्हणतो, ते उत्तर काय मिळवलं? तुमच्या आणि माझ्यासाठी त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची गोष्ट तयार केली असेल तर ती अनंत काळाचं जीवन तयार केलं. हालेलुया. हालेलुया. देवाचं हे गणित आहे. मी गणित शिकवत असताना या सगळ्यात शेवटची गोष्ट ही आहे की देवाने हे गणित मांडलं की या 3 किड्यांच्या द्वारे, एका क्रॉसद्वारे परमेश्वरानं काय मिळवावं? तुम्हाला द्यावं, तारण द्यावं. आणि परमेश्वरानं तुम्हाला ते तारण देऊन केलेलं आहे. आणि तारण देण्यासाठी परमेश्वरानं गणिताचा उपयोग या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो. मी देवाचं गणित शिकत असताना वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला इक्वेशन सांगितलं. आणि त्या इक्वेशनच्या द्वारे ही गोष्ट लक्षात येते की देवबाप तुमच्या आणि माझ्यासाठी बाकीच्या गोष्टी वजा करत आहे, बर्डन वजा करत आहे, अंतःकरणातून सगळ्या अशांतीच्या गोष्टी वजा करत आहे, वाईट गोष्टी वजा करत आहे, पाप वजा करत आहे, आणि बाकीचं जे तुमच्या अंतःकरणामध्ये असलेले घाणेरडे विचार वजा करत आहे, माणसं वजा केली जात आहेत, बाहेर काढली जात आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे लहान आहात त्या लहान मनुष्याला परमेश्वर एका अशा ठिकाणी घेऊन चाललेलं आहे की ज्या ठिकाणी अनंत काळाचं जीवन असणार. हालेलुया. कारण या सगळ्यातून सगळ्यात शेवटी आपण कुठे जाणार आहोत माहिती आहे? अनंत काळाच्या जीवनामध्ये जाणार. जर परमेश्वर तुम्हाला असं वाटत असेल की प्रभूजी माझ्यातून काहीतरी वजा होत आहे, तर निश्चित अर्थाने ते होऊ द्या. देवाला धन्यवाद द्या. त्यावेळेस तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यापासून हिरावून घेतलं जात आहे, माझ्या जीवनातून भागाकार चाललेलं आहे, मला असं वाटतं की मी ते द्यायला नको, पण परमेश्वराला ते घेऊ द्या. परमेश्वर तुम्हाला माहिती आहे की मल्टिप्लिकेशन होण्यासाठी परमेश्वर तुमची तयारी करत आहे. तुम्हाला असं वाटतं की मी एकटा आहे आणि प्रभूजी माझ्यामध्ये माझ्यासोबतच कोणी नाहीये, तर देव तुम्हाला पुरेसा आहे. हालेलुया. बायबल स्पष्टपणे वारंवार असं आपल्याला सांगतं की माझी कृपा तुला पुरेशी आहे. माझी कृपा तुला पुरेशी आहे. माझी कृपा तुला पुरेशी आहे. वारंवार जर कदाचित तुम्ही थकला, कंटाळला, दमला, तुम्हाला असं वाटलं की कधीही जीवनामध्ये असं वाटलं असेल की मी एकटा आहे, त्यावेळेस हे लक्षात ठेवा की देव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला जगातल्या कुठल्याच माणसाची गरज पडणार नाही. देव माणसं मल्टिप्लिकेशन होण्यासाठी घेऊन येईल, लोकांना घेऊन येईल. वजा होत आहेत माणसं, निश्चित अर्थाने तुमची चूक नसताना तुमच्यापासून कुठेतरी हिरावलं जात आहे, गाळून घेतलं जात आहे, तुमच्यापासून हिसकावून घेतलं जात आहे, तर त्याचं दुःख मानू नका. ठीक आहे, जाऊ द्या. कारण ज्यावेळेस तुम्ही ते जाऊ देता त्यावेळेस मल्टिप्लिकेशन होण्यासाठी परमेश्वर काहीतरी वेगळ्या गोष्टीची योजना करत असतो. फांद्या तुटतात त्यावेळेस दुःख मानू नका. त्यावेळेस हे लक्षात ठेवा की देवाच्या मॅथ्सद्वारे परमेश्वर नवीन पालवी फोडणार आहे. नवीन पालवीसाठी तुम्ही तयारी करता. तुम्ही लहान आहात असं तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की मी लहान आहे प्रभूजी आणि माझ्या लहानाद्वारे परमेश्वर काय काम करेल, तर तुमची संख्या कितीही लहान असू द्या, त्या लहानांच्या द्वारे तुमचं अल्प धन कितीही छोटा असू द्या, पण त्या अल्प धनाद्वारे परमेश्वर मोठं काम करणार आहे. हालेलुया.
इतके केवळ 2 टोल्या टाकल्या, मला 2 टोल्या, पण परमेश्वर येशू ख्रिस्त तिथल्या कुठल्याही श्रीमंताची स्तुती करत नाही, केवळ त्या विधवेची स्तुती करते. तुमच्याजवळ किती छोटा आहे याचा विचार करू नका, पण ते परमेश्वराला किती समर्पण केले याचा मात्र विचार करा. तुम्ही किती लहान आहात याचा विचार करू नका. प्रभू मी लहान आहे, मी काय करू शकतो? लहान असताना परमेश्वराला समर्पित व्हा. अतिशय बुद्धिमान लोक माझ्यासोबत चर्चमध्ये होते, अतिशय बुद्धिमान माझ्यासोबत, मी ज्या चर्चमध्ये होतो अतिशय बुद्धिमान, माझ्यासाठी माझ्यापेक्षा कितीतरी बुद्धिमान, शिकलेले, वेल एज्युकेटेड असणारे आणि सगळेजण, आणि अगदी लोक त्यांच्याकडे पाहून असं म्हणतील हाच देवाचा सेवक होण्यासाठी योग्य आहे. आणि मी कोपऱ्यात बसलेला मनुष्य माझ्याकडे पाहून कोणीही असं म्हणणार नाही हा करू शकत नाही काय. पण मी आज तुमच्यासोबत देवाचं वचन सांगण्यास मी उभा आहे. हालेलुया. बुद्धिमान लोकांना परमेश्वराला उपयोगात नाही आले, पण लहान माणसाला ज्याने समर्पण केलं त्याला उपयोग आहे. ज्याजवळ कुणाचं लक्षण होतं त्याला परमेश्वराला उपयोग आहे. ज्याला असं म्हणत होतं की हा करू शकत नाही त्याला परमेश्वराला उभं केलं, त्याचा उपयोग करा. हालेलुया. तुम्हाला असं म्हणत असेल की तुम्ही लहान आहात, नाही तुम्ही लहान नाहीये. देवाच्या गणितात तुम्ही खूप मोठे आहात. हालेलुया. देवाच्या गणितात परमेश्वराने तुम्हाला खूप मोठं म्हटलंय, म्हणून तर तुम्ही इथं बसलाय. नाहीतर तुम्ही जर देवाच्या गणितात मोठे नसते तर तुम्ही जगात असते, आज कामावरती असते, कुठल्या तरी कुठल्या तरी गोष्टीत असते. पण तुम्ही लहान आहात आणि तुम्ही समर्पण केले म्हणून इथून बसलाय. देव तुमचा मोठ्या सामर्थ्याने उपयोग करा. देव तुमच्याद्वारे अनेकांना आशीर्वादित करणार. तुम्हाला ह्या वर्षभरामध्ये, येणाऱ्या वर्षात तुमच्यासाठी नवीन फांद्या होण्याचे परमेश्वर, जे तुमच्यामधून वजा झालेलं आहे त्यासाठी परमेश्वर मल्टिप्लिकेशनची तयारी करत आहे. जर तुम्हाला असं वाटू नका की माझी फॅमिली गेली, दूर गेली, जाऊ द्या, पण परमेश्वर तुमच्यासाठी तयारी करत आहे. कुठेतरी फार स्वप्न पडणार आहे. कुठला तरी व्यक्ती, तो दास तुमच्याजवळ येणार आहे, म्हणणार आहे की अरे माझ्या स्वप्नाचा आज सांग, माझ्यासाठी काहीतरी कर. आणि लक्षात घ्या, परमेश्वर तुम्हाला तिथे घेऊन जाईल की इथं सांग, मी सांगतो त्या गोष्टी, मी सांगतो त्या सगळ्या गोष्टी कर, कारण परमेश्वर तयारी करत आहे. ज्यावेळेस योसेफ 13 वर्ष तुरुंगात होता त्यावेळेस योसेफा फारोच्या अंतःकरणात काम केलं जात होतं, कारण दुष्काळ एका दिवसात येत नाही. लक्षात घ्या, दुष्काळ येण्यासाठी पृथ्वीची, वातावरणाची, जमिनीची सगळ्याची तयारी करावी लागते देवबापाला. आणि सगळेजण परमेश्वर ही सगळी तयारी करत होता. 7 वर्षाची तयारी परमेश्वर चालू होती. त्या तयारीनंतर असं वाटलं की माझा योसेफ तयार झालेला आहे, आता जमीन पण तयार झाली, आता मात्र फारो स्वप्न पडायला लागलं. हालेलुया. हे परमेश्वराचं गणित चालू आहे. एका सेम टायमिंगला परमेश्वर सगळ्या फील्डवरती काम करतो, सेम फील्डवरती सगळ्यांच्या जीवनामध्ये काम करत असतो. कारण एका माणसाला आशीर्वादित करायचं असतं, एका फॅमिलीला आशीर्वादित करायचं असतं, एका माणसाला उपयोगात आणायचं असतं. आणि कदाचित तुम्ही ती व्यक्ती असा की परमेश्वर ज्याला उपयोगात आणणार. तुम्ही लहान असा समजू नका लहान आहे, परमेश्वराच्या नजरेत तुम्ही खूप मोठे आहात. प्रभू तुम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वादित करो. या आपण सगळेजण उभे राहूया.